नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महामुंबई या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत मुंबई आणि परिसरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवातीला बातमी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया होणार आहे. सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया होईल. गेल्या काही दिवसांपासून पाठदुखी आणि मानदुखीनं मुख्यमंत्री त्रस्त आहेत. त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर उद्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शेखर भोजराज शस्त्रक्रिया करणार आहेत. तसंच HN रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांवरती हे उपचार सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी रात्री रुग्णालयात दाखल झाले. यानंतर बातमी आहे ST कर्मचाऱ्यांच्या संपाची. आज घेण्यात आलेल्या बैठकीत सुद्धा ST कर्मचाऱ्यांच्या संपावर कुठलाही तोडगा निघाला नाही. आजची बैठक सुद्धा निष्फळ ठरली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना संपातून बाहेर पडण्याचं आणि कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं. आतापर्यंत 2053 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. कितीही निलंबनाची कारवाई केली तरी संप सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे STचा संप आणखी चिघळणार हे आता स्पष्ट दिसतंय. दरम्यान ST कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांनी. ST कर्मचारी हे सलग दुसऱ्या दिवशी आझाद मैदानात आहे. बस सेवेमध्ये असणारे हे सर्व कर्मचारी आहेत ज्यांनी विलीनीकरणाची मागणी वारंवार मांडलेली होती आणि आता ह्या सर्व महिला हे सर्व कर्मचारी एकत्रित आहेत. एकच लक्ष शासनात विलीनीकरण या अशा पद्धतीचे बॅनर्स घेऊन ह्या सगळ्या महिला एकत्रितपणे उभ्या आहेत. खरं तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या आहात. काय नेमक्या महत्त्वाच्या मागण्या होत्या की ज्याच्याकडे सरकारनं दुर्लक्ष केलं, आर्थिक तोट्यामध्ये ST महामंडळ असताना ही मागणी किती महत्त्वाची आहे? आमची फक्त मॅडम एकच मागणी, शासनात विलीनीकरण. बाकी जर ST तोट्यामध्ये नाही, ST तोट्यामध्ये राहिली असते मग टेंडर कसे निघाले असते? टेंडर द्यायची होती, वायफाय बसवला, सर्व बाकीचे असे बाकीच्या अशा बऱ्याच गोष्टी आहे की ज्याच्यावर युनिफॉर्म खर्च केला. आम्ही आमच्या पोटात राहणार नाही तर आम्ही युनिफॉर्म घालून काय करू मॅडम? चांगला युनिफॉर्म काय करायचा? आमच्या मुलांच्या आमच्या पोटात जर नाही 2 घास आमच्या पगार व्यवस्थित राहतील तर आम्ही 2 घास व्यवस्थित खाऊ, जनतेला आम्ही सहकार्य करू. जर आमचं तसं नसेल तर आम्ही काय फायदा आमचावाला? विलीनीकरणाच्या मुद्द्यामुळे कुठेतरी आर्थिक भार सुद्धा ST महामंडळावरती येऊ शकतो. आधीच तोट्यात असताना आता हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. मागच्या सरकारकडे सुद्धा हीच मागणी झाली होती. मागच्या सरकारच्या चुकीच्या ज्या अंमलबजावण्या झालेल्या आहेत, म्हणजे ब्रिक्स वगैरे आहे किंवा आमच्याकडे स्वच्छक असताना त्यांनी स्वच्छता कर्मचारी बाहेरचे निवडले, त्यांना टेंडर दिले. आम्हाला जो कपडा येत होता त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जोकर सारखे कपडे दिले किंवा बूट दिले. हे जे चुकीचे जी अंमलबजावणी झाली ना, त्यामुळे आमचं महामंडळ तोट्यात जाण्याची शक्यता मी नाकारत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे आम्ही रोज पैसा आणून देतो. आमचं महामंडळ तोट्यात असण्याचे काही चान्सेसच नाहीयेत. आणि जे तोट्यात दाखवतायत ते यांच्या टेंडर्समुळे तोट्यात झालेला आहे. सन्मान आहे तो आमचा मॅडम. अशा परिस्थितीला पुढे जाणं आम्हाला सवय होऊन गेली आहे. कारण आतापर्यंत आमची फक्त पिळवणूकच झाली आहे ST मध्ये, काहीच नाही दुसरं. बघा आमची अवस्था बघा, इतर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांची अवस्था बघा. इतर कशाला? आमच्या तेलंगणा राज्यात, आंध्र प्रदेशमध्ये तेच काम आहेत, तशीच आहे, पण त्यांची अवस्था बघा, आमची अवस्था बघा. आडमोठेपणा आमचा हक्क मागतो, यात आडमोठेपणा नाहीच. आडमोठेपणा कशाला म्हणतात मॅडम? हक्क मागण्याला आडमोठेपणा म्हणतात का? कायद्यात आहे का हे? हक्क मागणं हा आमचा हक्क आहे मागायचा, त्याच्यात कुठला आडमोठेपणा? आडमोठेपणा करत नाही आम्ही आमचा हक्क मागतोय. फक्त STचं शासनात विलीनीकरण झालं पाहिजे, एवढाच लेखी आम्हाला पाहिजे. प्रत्येक कर्मचारी जो आहे ना, आर्थिक पिळवणुकीतून आलेला आहे आणि हा शेवटच्या स्टेजला आलेला आहे. तो आत्म्याला कारवाई झालेलीच आहे, अगोदर वर्षानुवर्ष होत आलेली आहे आणि आजपर्यंत नेत्यांवर विश्वास ठेवून सगळे अंधभक्त होते. पण आता स्वयंपूर्तीनं हा लढा तुला आणि हा लढा निरपेक्ष आहे. कारवाईला इथे कोणीही घाबरत नाही. आज इथे कित्येक जण निलंबनाची ऑर्डर घेऊन बसलेले आहेत. सर्वांचं एकच म्हणणं आहे की आमचं राज्य शासनात विलीनीकरण करून घ्यावं आणि त्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह मी सुष्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आक्रमक भूमिका कायम आहे ST कर्मचाऱ्यांची. ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून आता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. सरकारनं अहंकाराचा प्रश्न करू नये, अत्यंत तुसडेपणानं चर्चा सुरू असून कर्मचाऱ्यांशी मला बोलायचं नाही अशी भूमिका सरकारची असल्याची टीका
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली. तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजपकडून राजकारण केले जात असून कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले. अत्यंत तुसड्या पद्धतीनं चर्चा झाली. त्यांना साधा एक पिण्याचा पाण्याचा ग्लासही उपलब्ध झाला नाही आणि सांगितले की मला कर्मचाऱ्यांबरोबर चर्चाच करायची नाही. म्हणजे मला वाटतं युनियन त्यांच्या ऐकण्यात आहे आणि त्याच्यामुळं युनियनशी चर्चा करणं त्यांना सोयीचं वाटतं. परंतु आता हे आंदोलन युनियनच्या हातात राहिलं नाही, कुठल्या नेत्याच्या हातात राहिलेलं नाही, कुठल्या पक्षाच्या हातात राहिलेलं नाही. हे आंदोलन कर्मचाऱ्यांचं झालंय, जनतेचं झालंय. सगळ्या डीसींचं ऐकून घेतलं. आता मी डीजींशी बोलतोय की जे कामगार कामावर येऊ इच्छित आहेत त्यांना पूर्णपणे संरक्षण दिलं जाईल आणि मला असं वाटतं की बरेचसे कामगार कामावर यायला तयार आहेत. तर असे जे कामावर येणारे कामगारांना पूर्णपणे संरक्षण दिलं जाईल आणि एसटीची सेवा लोकांसाठी रुजू करण्याचा प्रयत्न केला जाईल. कृपया मी पुन्हा एकदा सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की कृपया कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठे अडवणूक किंवा कुठे त्यांच्या बाबतीमध्ये आपसापसात भानगडी होतील असं कुठलंही कृत्य करू नका. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. बऱ्याच दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत असूनही अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी अनिल परबांच्याच घराबाहेर आंदोलन केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबईत दाखल झालेले आहेत. आगामी काळात राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. राज्यात भाजपचं सरकार असेल असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटलंय. मुंबईत येतात जे.पी. नड्डा यांनी हे वक्तव्य केले. भाजपच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. विविध कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली आहे आणि उद्यासुद्धा ते अनेक कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. आप सबको मालूम है कि हर समय मौसम एक जैसा नहीं रहता. कभी बादल आ जाते हैं, लेकिन बादल आ जाए तो इसका मतलब कुछ देर के लिए सूरज छुप जाए और राष्ट्रवादी ताकतों को थोड़ी तकलीफ हो. इसका मतलब ये नहीं है कि राष्ट्रवादी ताकत पूरी मजबूती के साथ आगे बढ़ने वाली नहीं है. वह बढ़ेंगी और महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी का आने वाले समय में परचम लहराएगा. इस बात का मैं राज्यात 7 ठिकाणी आज ईडीनं छापेमारी केली. या छापेमारीबाबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलंय. वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापेमारी झाली नाही, तर वक्फ बोर्डाची संबंधित लोकांच्या घरावर छापेमारी झाली आहे. तसंच ईडीनं चौकशीला जी सुरुवात केली आहे त्या चौकशीला आपण घाबरत नाही, तर ईडीचं स्वागत करतो असंही नवाब मलिक म्हणाले. वक्फ बोर्ड के कार्यालय पे छापे पड़े हैं. वक्फ बोर्ड के कार्यालय पे छापे नहीं पड़े. जो हमें उड़ती खबरें टेलीविज़न के माध्यम से आई हैं कि 7 जगह वक्फ को रिलेटेड कोई लोगों के दफ्तर पे या घरों पे छापे पड़े हैं. ये जानकारी उड़ती हमें आई है. खुद चैनल वालों ने चला दिया कि नवाब मलिक के घर तक ईडी पहुंच जाएगी. बता के आएंगे तो स्वागत भी करेंगे, लेकिन जो छापेमारी हो रही है ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्ट को लेकर, जब से ये डिपार्टमेंट मेरे पास आया, वक्फ बोर्ड में क्लीन अप का अभियान हमने शुरू किया है. क्लीन अप में सरकारी अधिकारी भी नापे जा रहे हैं और क्लीन अप में कुछ बोर्ड के पुराने मेंबर हैं वो भी नापे जाएंगे. हमें लगता है इस तरह की खबरें बना के ना नवाब मलिक की प्रतिमा मलिन की जा सकती है. वक्फ बोर्ड में ईडी घुस गई, नवाब मलिक को डराया जा सकता है. राज्यात एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या असताना आता नोटीस सत्र सुरू झालंय. नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिक खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. फडणवीस यांच्यामुळे माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली असून त्याची भरपाई म्हणून
त्यांनी 4 कोटी रुपये द्यावेत आणि माफी मागावी, अन्यथा कोर्टात जावं लागेल असा इशारा निलोफर मलिक यांनी फडणवीसांना दिलाय. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना नोटीस बजावली आहे. ट्विटरवरून खोडसाळ माहिती प्रसारित करून प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप अमृता फडणवीसांनी केलाय. दरम्यान या नोटिसीवर नवाब मलिक यांनी सुद्धा भाष्य केले. जावयावर चुकीचे आरोप केले असून त्याबद्दल माफी मागावी, विधान मागे घ्यावं. विधान मागे घेतलं नाही तर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलं. त्यांना नोटीस सर्व केलेली आहे. त्यांनी मागणी केलेली आहे की आपण हे जे विधानं केलेली आहे ते मागे घ्या, क्षमा मागा. जर देवेंद्रजींनी विधानं मागे घेतली नाही, क्षमा मागितली नाही, तर निश्चित रूपाने देवेंद्रजीच्या विरोधात फौजदारी व दिवाणी न्यायालयामध्ये मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल आणि जे काही रीतसर कायदेशीर कारवाई होईल ते पुढे करू. दरम्यान आज गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडण्यात आलं. यावरून संजय राऊत आणि नवाब मलिक यांनी सरकारवर टीका केली आहे. ज्या रिजनल डायरेक्टरांनी 1 ग्रॅम ड्रग्ज पकडलं त्यांनी 350 किलो ड्रग्जचा अभ्यास करावा असा टोला राऊतांनी लगावला. ड्रग्ज सापडलंय ही चिंतेची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना जे रिजनल डायरेक्टर्स आहेत आणि ज्यांनी 1 ग्रॅम वगैरे ड्रग्ज पकडून आंतरराष्ट्रीय कीर्तिख्याती प्राप्त केलेली आहे, 1 ग्राम, 1/4 ग्राम, अर्धा ग्राम, तर त्यांनी या 300-350 किलो ड्रग्जचा अभ्यास करावा. आणि त्याच गुजरातमध्ये 3,500 किलो ड्रग्ज सापडलं होतं, साधारण 25,000 किंवा 30,000 कोटी किमतीचं. आणि त्याच गुजरातमध्ये हे आता किती किलो सापडलं? 350 किलो. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात 88 कोटी म्हणजे 100 कोटीच्या आसपास त्याची किंमत आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा काही गुजरातमधली सिनेसृष्टी, काही श्रीमंतांची मुलं अडकली असतील तर त्या लोकांनी पाहावं. आता कोण किती मोठा आहे, कोण मंत्री आहे, राजकीय कार्यकर्ता आहे, ते न पाहता या सगळ्या ड्रग्जच्या खेळमध्ये जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. हीच अपेक्षा आम्ही DG NCBकडे ठेवतोय, NIAकडे ठेवतोय. आणि आता हे सिद्ध होऊ लागलेलं आहे की सागरमार्गी गुजरातच्या माध्यमातून देशभरात ड्रग पसरवण्याचं काम चालते. याचा मागे कोण आहे याचा खुलासा NCBच्या DGनी आणि NIAच्या लोकांनी केलं पाहिजे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या रियाज भाटीचे आदित्य ठाकरे, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री असलम शेख यांच्यासोबतचे फोटो शेअर करत आरोप केले. त्या आरोपांना शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर यांनी प्रत्युत्तर दिलंय. शेलाराचे फोटो दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं अहिर म्हणाले. ते फोटो जुने असून रियाज भाटी हा MCAचा अधिकारी होता, मग त्यावेळी शेलारांनी कारवाई का केली नाही असा सवाल अहिर यांनी उपस्थित केलाय. फक्त हा फोटो टाकून हा विषय कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये कोणी कुठच्याकडे फोटो सहज काढू शकतो, पण कुठच्या स्तरावरती हे काय फोटो आज मुख्यमंत्री असताना काढला असेल तर नक्की त्यांचा आक्षेपार्ह आहे. पवारसाहेब कधीतरी केंद्रीय मंत्री होते म्हणून काढला तरी देखील आक्षेपार्ह आहे. हे जे नॉन ऑफिशियल्स पोस्टवरती असताना ही जी मंडळी आहे, कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये, लग्नामध्ये, कार्यामध्ये कोण येत असेल, ते देखील MCAचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. रियाज भाटी एका क्लबचे मेंबर आहेत क्रिकेट असोसिएशनचे. तर माझा प्रश्न असा आहे की मग ते त्यावेळी अध्यक्ष असताना त्याच्यावरती का कारवाई झाली नाही? जर ते आज म्हणतायत ना खरोखरच त्यांचे फोटोमुळे आहेत, किंवा त्यांनी स्पष्ट करावं की रियाज भाटी हा गुन्हेगार नाही आहे, हे तरी स्पष्ट करावं. नवाब मलिक हे एक कॅबिनेटचे एक मंत्री आहेत, कॅबिनेटचे एक सदस्य आहेत आणि म्हणून ते एक व्यक्ती म्हणून घेऊन त्यांचं मत मांडतायत असं मला वाटत नाही. ते म्हणतायत तर ही शासनाची पण कळत नकळत इनडायरेक्टली भूमिका पण असली पाहिजे आणि किंवा असली पाहिजे. त्यांनी जे मुद्दे मांडले ते मूळ मुद्दा बघा ना,
मूळ मुद्दा हा जे NCBवरती असलेलं आणि जे ड्रग कॅडल चाललेलं आहेत किंवा पूर्ण रीतीने जे रॅकेट चाललेलं आहे ते कशा प्रकारे तो त्यांनी एक्सपोज करण्याचं काम केलेलं आहे. आणि एका बाजूला काही ठराविक लोकांना टार्गेट्स करून, सेलिब्रिटीला टार्गेट्स करून मूळ मुद्दे आणि मूळ ज्या लोकांमध्ये ज्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत आहेत त्याला कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होतो, हे त्यांनी ते नजरेत आणून दिलेलं आहे. अभिनेत्री कंगना रणावत तिच्या एका वक्तव्यानं सध्या वादात सापडली आहे. त्या वक्तव्यावर तिच्यावर संपूर्ण सोशल मीडियातून टीका होतीये. रक्त वाहणारच होतं, पण भारतीयांचं रक्त व्हायला नको होतं. त्यांना माहीत होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. 1947मध्ये जी मिळाली ती भीक होती. देशाला स्वातंत्र्य तर 2014ला मिळालं, असं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य कंगनानं एका मुलाखतीत केलं. त्यानंतर सोशल मीडियावरून कंगनावर जबरदस्त टीका होतीये. Blood will flow, but it should not be Hindustani blood. They knew it, and they paid a price. Of course, वो आज़ादी नहीं थी, वो भीख थी, और जो आज़ादी मिली है वो 2014 में मिली है. अभिनेत्री कंगना रणावतच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेच्या उपनेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी चांगला समाचार घेतलाय. कंगनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अत्यंत बेजबाबदार, निराधार आणि स्वातंत्र्य योद्ध्यांचा अपमान करणारं विधान कंगना राणावत यांनी केलेलं आहे. मी त्याचा आधी मनापासून निषेध करते. प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असलेली आणि त्याच्यासाठी बुभुक्षितपणे बेताल स्टेटमेंट करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने तिच्या स्टेटमेंटमधून जो 1947मधल्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं त्यांचा अपमान केलेला आहे, त्या लढ्याचा अपमान केलेला आहे. आणि त्याच्यामुळे कंगना राणावत यांचा पद्म पुरस्कार ताबडतोब रद्द करण्यात यावा आणि त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा प्रकारची विनंती मी राष्ट्रपतींना करत आहे. यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय महामुंबई. आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाल्यास कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील का, हा प्रश्न विचारला. ज्यात अनेकांनी आपली मतं व्यक्त केली. त्यात 81% लोकांनी हो म्हणत प्रश्न सुटतील असं म्हटलंय, तर 19% लोकांना वाटतंय की नाही, याच्यातून प्रश्न सुटणार नाही. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.